हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी लर्निंग. गाईज, MS सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जो पेपर सेकंड असतो कॉमर्स, या पेपर सेकंडसाठी संपूर्ण MCQ सिरीज आपण सुरू केलेली आहे. या MCQ सिरीजमध्ये आपण पाहतो MS सेट एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि या क्वेश्चन पेपरमध्ये आपण पाहत आहोत 2018चा क्वेश्चन पेपर. या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन पेपर सेकंड आणि क्वेश्चन पेपर थर्ड असे दोन कॉमर्सचे पेपर आहे. त्याचे जे आपण क्वेश्चन पेपर सेकंड आधी डिस्कशन करत आहोत, त्यानंतर आपण क्वेश्चन पेपर थर्ड हा डिस्कशन करणार आहो. आणि या क्वेश्चन पेपर सेकंडचा हा पार्ट नंबर पण सेकंड आहे, कारण पार्ट फर्स्ट मध्ये मी काही क्वेश्चन डिस्कशन केलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रिव्हियस लेक्चर्स पाहिले नसतील त्यांनी या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेट एक्झाम म्हणून एक फोल्डर दिसेल, त्यामध्ये सर्व लेक्चर अवेलेबल आहेत. तर गाईज, आजचं लेसन सुरू करूया. आजच्या लेसनमध्ये आपण काही MS सेट एक्झाम 2018चे क्वेश्चन पेपर कव्हर करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 11 आहे, कारण 10 पर्यंत आपण डिस्कशन केलेले आहेत क्वेश्चन पार्ट फर्स्ट मध्ये. 11 नंबरचा क्वेश्चन काय, इन नॉर्मल कंडिशन द डिमांड कर्व फ्रॉम ए कमोडिटी. ठीक आहे, कमोडिटीचा डिमांड कर्व असतो नॉर्मल कंडिशनमध्ये. ठीक आहे, कंडिशन वेगवेगळे असतात. नॉर्मल कंडिशनमध्ये जो कमोडिटीचा डिमांड कर्व असतो तो कसा असतो, बेसिकली तो स्लोप त्याचा बेसिकली डाऊनवर असतो, लेफ्ट टू राईट. म्हणजे बेसिकली हा आपला एक मिनिट हा आपला ग्राफ झाला. ठीक आहे, यामध्ये स्लोप कसा असतो, लेफ्ट टू राईट हा डाऊनवर असतो. ठीक आहे, म्हणजे बेसिकली इकडं प्राइस म्हणलं आणि खाली जर आपण डिमांड म्हणलं तरी डिमांड जशी 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 वाढत चालली आहे तशी प्राइस पण काय होत चालली, कमी चालली. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं 10 रुपये प्राइस असेल तर डिमांड इथं किती असेल, एकच असेल. ठीक आहे, आणि इथं 10 रुपये डिमांड होत आली आहे तर प्राइस किती होत आली, एकच होत आली. म्हणजे जशी आपली प्राइस थोडी थोडी कमी होत चालते नॉर्मल कंडिशनमध्ये, तशी आपली डिमांड ही वाढत चालते. ठीक आहे, हे नॉर्मल कंडिशनचा रूल आहे, लक्षात ठेवा, बेसिक रूल आहे. जशी तुम्ही प्राइस कमी करणार आहे तशी तुमची डिमांड वाढणारच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, त्याचा स्लोप हा कसा असतो, डाऊनवरच असतो, पण लेफ्ट टू राईट असतो. ठीक आहे, बेसिकली. नेक्स्ट, इफ द डिमांड फॉर ए प्रोडक्ट रिस्पॉन्ड्स मोर दॅन प्रोपोर्शनेट ऑफ द चेंज इन प्राइस इट इज म्हणजे बेसिकली डिमांड एखाद्या प्रोडक्टचं हे चेंज होत आहे पण प्राइसपेक्षा खूप जास्त. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रोडक्टची प्राइस आपण गृहीत धरू 10 रुपये आहे. ठीक आहे, आणि 10 रुपये प्राइस असताना त्या प्रोडक्टची डिमांड आहे 100 क्वांटिटी. ठीक आहे, ही डिमांड आहे. त्या प्रोडक्टची प्राइस ही 9 रुपये केल्यानंतर त्या प्रोडक्टची डिमांड वाढते 1000 क्वांटिटीने. तर इथं काय होत आहे, प्राइसमध्ये थोडंसं चेंज केलं तर डिमांड खूप मोठा बदलतोय. याला म्हणतो आपण हायली इलॅस्टिक डिमांड. म्हणजे प्राइसमध्ये तुम्ही थोडीशी जरी मुवमेंट केली तरी डिमांड खूप मोठा बदलतो. आता फॉर एक्झाम्पल इथं 10ची आपण 11 प्राइस केली तर 11ची प्राइस केल्यामुळं डिमांड फॉर एक्झाम्पल एकच प्रोडक्ट झालं. म्हणजे आधी 100 होतं पण आता 1 रुपया वाढवला म्हणून डिमांडची फार खूप कमी झाली, 99 युनिट आपले कमी सोल्ड व्हायला लागले. तर इथं म्हणतो आपण हायली इलॅस्टिक डिमांड. याचा अर्थ असा असतो, ज्या प्रमाणात आपण प्राइसमध्ये चेंज करतोय ना त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात काय होतं, डिमांडमध्ये चेंज होत असतं. ठीक आहे, कारण इथं त्यांनी काय म्हणलंय, मोर दॅन प्रोपोर्शनेट. म्हणजे तुम्ही थोडी प्राइस चेंज करताय त्यापेक्षा खूप जास्त हे डिमांड चेंज होते, त्याला म्हणतो आपण हायली इलॅस्टिक डिमांड. बाकी परफेक्ट इन इलॅस्टिक डिमांड हे पण लक्षात ठेवा काय असतं ते. याचा अर्थ असा असतो, प्राइसमध्ये तुम्ही काही चेंज करा डिमांडमध्ये काही बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल मीठ आहे, ठीक आहे, म्हणजे साल्ट. मग सॉल्ट म्हणजे तुम्ही किती चेंज केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मीठ, आता मिठाचा पुडा आपण 15 रुपयाला भेटतो. ठीक आहे, तो 15 रुपयाचा मिठाचा पुडा तुम्ही 100 रुपयाला जरी केला किंवा 1000 रुपयाला जरी केला किंवा 1000च्या तुम्ही 1 लाखाला जरी केला, मिठाचा पुडाची किंमत म्हणतोय मी, तरी त्याचा डिमांड जास्त काही चेंज होणार नाही. कारण मीठ जेवढं भाजीला आवश्यक आहे तेवढं टाकावंच लागतं, त्याशिवाय भाजीच होऊ शकत नाही. खूप जास्तही टाकून चालत नाही किंवा खूप कमी टाकून चालत नाही. म्हणजे मीठ ही गोष्ट अशी आहे किंवा आपण म्हणू शकतो ज्या खूप जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांची प्राइस तुम्ही किती चेंज केली तरी त्याच्या डिमांडवर काही चेंज होत नाही. त्याला म्हणतो आपण परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड. ठीक आहे, म्हणजे तिथं काही चेंज होत नाही. आणखी एक असतं परफेक्टली इलॅस्टिक डिमांड. यामध्ये काय असतं, जर तुम्ही प्राइसमध्ये 1 चेंज केला तर डिमांडमध्ये पण 1च चेंज होतो. प्राइसमध्ये 2 चेंज केले तर डिमांडमध्ये पण 2 चेंज होतो. म्हणजे जेवढी तुम्ही प्राइस चेंज करताय त्याच्या प्रोपोर्शनेट ही डिमांड सेम चेंज होते. त्याला म्हणतो आपण परफेक्टली इलॅस्टिक डिमांड. आणि एक मिनिट, जो क्वेश्चन आपल्याला आत्ता विचारला आहे की जी प्राइस आहे ती थोडी चेंज केल्यावर डिमांडमध्ये खूप मोठा चेंज होतो, त्याचा आता मी तुम्हाला सांगितलं हायली इलॅस्टिक डिमांड. ठीक आहे, तर 3 कन्सेप्ट महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग नॉट ए फीचर ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असेल, परफेक्ट कॉम्पिटिशन असेल किंवा अदर कुठल्याही कॉम्पिटिशन आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे. ओलिगोपोली असेल, ठीक आहे, आणखी डुओपोली असेल, या सर्व कॉम्पिटिशन एकदा पाहून जा, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. इथे विचारलं आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं खालीलपैकी कुठलं फीचर नाही आहे. ठीक आहे, नॉट विचारलं आहे. फर्स्ट आहे होमोजिनियस प्रोडक्ट, सेकंड आहे लार्ज नंबर ऑफ सेलर, थर्ड आहे सेलिंग कॉस्ट आणि फोर्थ आहे प्रोडक्ट डिफरन्शिएशन. तर यामधलं
जे ऑप्शन फर्स्ट आहे हे आन्सर कीमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे की ऑप्शन ए हे राईट आहे. पण बेसिकली मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये काही प्रोडक्ट हे होमोजिनियस पण असतात, नसतात असं नाही, असतात. ठीक आहे, म्हणजे परफेक्टली याचं नॉट असं हे आन्सर येईल असं नाही आहे. पण तुम्हाला माहीत आहे आन्सर कीमध्ये तुम्हाला एक तरी चॉईस करायचंच आहे चारपैकी. मग इथं आपण म्हणू शकतो हे जे बाकी 3 आहेत ना हे परफेक्ट त्याचे फीचर्स तुम्हाला सर्वत्र अवेलेबल दिसतील. पण होमोजिनियस प्रोडक्ट हे काही ठिकाणी दिलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये, काही पुस्तकांमध्ये दिलेलं नाहीये. कारण काय असतं, फॉर एक्झाम्पल जी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये अनेक गोष्टी अशा असतात ते होमोजिनियस असतात. म्हणजे आता एक एक्झाम्पल सांगतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही फरसाण खाल्ला असाल, ठीक आहे, फरसाणामध्ये काय असतात, मुरमुरे असतात. ते मुरमुरे आहेत ते अनेक वेगवेगळ्या कंपन्या काय करतात, प्रोड्यूस करतात. मग ते मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये येतं आणि ते होमोजिनियस देखील आहे. सगळ्या मुरमुऱ्यांची साईज वगैरे सर्व सेम असतं, चव सेम असते. ठीक आहे, पण ते एक फीचर आहे, म्हणजे एका पुस्तकाचं दिलं आहे, ठीक आहे, संदर्भ त्याचा, की ते मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं उदाहरण आहे, म्हणजे होमोजिनियस आहे. पण अकॉर्डिंग टू अदर बुक्स होमोजिनियस प्रोडक्ट हे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं एक्झाम्पल नाही आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिकली फीचर नाही आहे, म्हणून नॉटमध्ये हेच येईल. बाकी कारण लार्ज नंबर ऑफ सेलर हे 100% त्याचं फीचर आहे. नंतर सेलिंग कॉस्ट लागते, हे पण 100% सेलरचं म्हणजे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं फीचर आहे. आणि प्रोडक्ट डिफरन्सिएशन हे देखील 100% मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं फीचर आहे. प्रोडक्ट डिफरन्सिएशन डायरेक्टली नसतो. प्रोडक्ट कसे असतात, क्लोजली सबस्टिट्यूट असतात आणि डिफरन्शिएट असतात. म्हणजे क्लोजली सबस्टिट्यूट असा होतो, फॉर एक्झाम्पल अंघोळीचे साबण तुम्ही पाहिलं असेल. ठीक आहे, म्हणजे अंघोळीसाठी जे साबण वापरतात त्याची जाहिरात तुम्ही पाहिलं असेल. लक्स असेल किंवा लाईफ बॉय असेल, ठीक आहे, किंवा संतूर असेल. हे साबण कशासाठी, सर्व अंघोळीसाठीच वापरले जातात आणि सर्वांमधून फेसच होणार आहे. असं काही नाही की एखादा तुम्ही साबण वापरला आणि त्याच्यातून फक्त पाणी निघणार आहे, असं होणार नाही. सर्वांपासून फेसच तयार होणार आहे. म्हणजे ते कसे आहेत, क्लोजली सबस्टिट्यूट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे लक्स साबण नसेल तर तुम्ही संतूरनी पण काम चालू शकता. संतूर साबण नसेल तर लाईफ बॉय साबण काम चालू शकता. म्हणजे हे क्लोज सबस्टिट्यूट आहे. जर एखादा प्रोडक्ट नसेल तर आपण दुसऱ्या प्रोडक्टने ते काम चालू शकतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण क्लोजली सबस्टिट्यूट. पण कसे असतात, डिफरन्शिएट असतात. म्हणजे लाईफ बॉय साबण हा थोडा वेगळा आहे, संतूर वेगळा आहे, डव वेगळा आहे, थोडं डिफरन्शिएट पण असतात. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण जे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये जे प्रोडक्ट असतात ना ते क्लोजली सबस्टिट्यूट असतात आणि थोडेसे डिफरन्शिएट पण असतात. म्हणजे हे पण फीचर आहे. तर हे बेसिकली तीनही फीचर बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेले आहे. पण होमोजिनियस प्रोडक्ट हे बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर ए हा राईट आहे, नॉट याचं फीचर हे नाही आहे. ठीक आहे, बेसिकली. नेक्स्ट, तसे पुन्हा सांगाल चारही फीचर आहेत, पण अकॉर्डिंग टू दिस क्वेश्चन ऑप्शन ए हे राईट येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन प्रोडक्शन इज ॲप्लिकेबल इन. तर कशासाठी तो बेसिकली शॉर्ट पिरियडसाठी असतो. ठीक आहे, म्हणजे शॉर्ट पिरियडसाठी लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. जर लॉ ऑफ व्हेरिएबल स्केल असेल, स्केल, तर तो लॉंग टर्मसाठी असतो, पण बाकी जो शॉर्ट टर्मसाठीच आहे. with the increasing level of output average variable cost त्याला AVC म्हणतो ऑफ दी फर्म. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आपलं आउटपुट हे वाढत चालतं, ठीक आहे, वाढत चालतं, त्यावेळेस आपली ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही कशी होते, तर इनिशियली काय होते, म्हणजे स्टार्टिंगला ती कमी होत चालते, नंतर कंटिन्युअसली वाढत चालते. म्हणजे एक टर्निंग पॉईंट आल्यानंतर तुमचं जर व्हेरिएबल जी कॉस्ट आहे ती काय होते, वाढायला लागते. जर तुमचं आउटपुट हे वाढतच राहिलं तर ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंगला थोडीशी कमी होत चालते, कारण फिक्स कॉस्ट त्यामधून कवर वगैरे होत असते. ठीक आहे, तिथून कवर होत ती कमी होत चालते, पण नंतर ती वाढायला लागते व्हेरिएबल कॉस्ट देखील. ठीक आहे, तर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर ए हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाय रँडम सॅम्पलिंग प्रेफर, म्हणजे रँडम सॅम्पलिंग जे आहे ती कशासाठी प्रेफर केली जाते, का रेफर केली जाते. ठीक आहे, तर बेसिकली हे रिसर्च ॲप्टिट्यूडमधील सॅम्पलिंगचे टाईप्स आहेत ना, त्या सॅम्पलिंगच्या टाईपमधील रँडम आणि नॉन रँडम हे दोन सॅम्पलिंगचे टाईप असतात. त्यातल्या रँडम सॅम्पलिंगवर हा क्वेश्चन आहे. तर विचारले की रँडम सॅम्पलिंगलाच का प्रेफरन्स केलं जातं, तर ऑप्शन फर्स्ट इज इझिली ड्रॉ. तर ड्रॉ इझी म्हणजे इझी असते ड्रॉ करण्यासाठी, येस इझी असती, पण हे त्याचं परफेक्ट आन्सर येणार नाही. नंतर रिझल्ट विल बी स्टॅटिस्टिकली व्हॅलिड. येस, जे रिझल्ट असतात ना ते स्टॅटिस्टिकली काय असतात, ते व्हॅलिड असतात. हे आपलं राईट आन्सर आहे, कारण रँडम सॅम्पलिंगमध्ये आपण अनबायस काय करत असतो, आपलं जजमेंट मांडत असतो. म्हणजे आपलं तिथं पर्सनल गोष्ट कुठेही वापरत नाही आपण रँडम सॅम्पलिंगमध्ये. आता ज्या विद्यार्थ्यांना रँडम सॅम्पलिंग काय असते, नॉन रँडम सॅम्पलिंग काय असते हे माहीत नसेल, त्यांनी आपला रिसर्च ॲप्टिट्यूडचा क्रॅश कोर्स पहा. त्यामध्ये सॅम्पलिंगचे टाईप हा एक पूर्णपणे चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये टोटली मी सॅम्पलिंगचे सर्व टाईप्स काय केलेले डिस्कशन केलेले आहे. तुम्ही ते लेक्चर पाहिलं असेल तर 110% तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर यायलाच हवं. ठीक आहे, कारण जे रँडम सॅम्पलिंग असतं ते कसं असतं, अनबायस असतं आणि स्टॅटिस्टिकली कसं असतं, व्हॅलिड असतं. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. हे पॉप्युलर वगैरे आहे, ठीक आहे, एरर फ्री पण आहे, पण सर्वात महत्त्वाचं ऑप्शन बी हे राईट आहे. आता इथं क्वेश्चनमध्ये पाहू शकता की चारही ऑप्शन राईट आहेत, चुकलेले नाही आहेत, पण जे मॅक्झिमम आपण म्हणू शकतो सुटेबल आन्सर आहे ते बी आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आन्सर निवडायचं असतं.
नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नॉट ॲब्सोल्यूट मेजर ऑफ डिस्पर्शन. आता ॲब्सोल्यूट मेजर ऑफ डिस्पर्शन कुठलं नाही आहे ते विचारलंय. रेंज हे ॲब्सोल्यूट मेजर आहे, स्टँडर्ड डेविएशन आहे, मीन डेविएशन देखील आहे, पण कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन हे ॲब्सोल्यूट मेजर ऑफ डिस्पर्शन नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हे माहीत आहे ना ॲब्सोल्यूट काय असतं, रिलेटिव्ह काय असतं. ठीक आहे, रिलेटिव्ह मेजर ऑफ डिस्पर्शन म्हणजे बेसिकली आपण ते पर्सेंटेज वगैरे याच्यात मोजतो, आणि ॲब्सोल्यूट मेजर ऑफ डिस्पर्शन म्हणजे जे एकक आहे त्या एककमध्येच मोजतो बेसिकली. ठीक आहे, स्टॅटिस्टिक्सची कन्सेप्ट आहे. नेक्स्ट, द इम्पिरिकल फॉर्म्युला यूज टू नो मोड. मोडसाठी कुठला फॉर्म्युला वापरतो, तर 3 मीडियन मायनस 2 मीन हा फॉर्म्युला आपण वापरत असतो. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॅरामीटर. पॅरामीटर काय असतं ते विचारलंय. ठीक आहे, तर पॉप्युलेशनचं पॅरामीटर असतं, सॅम्पलिंग स्टॅट असतं बेसिकली. तर पॉप्युलेशनचं पॅरामीटर काय असतं, मीन असतं बेसिकली. तर विचारलंय खालीलपैकी कुठलंही पॅरामीटर आहे. पॉप्युलेशन मीन हे पॅरामीटर आहे, सॅम्पल साईज हे पॅरामीटर नाही आहे, पॉप्युलेशन साईज नाही आहे, सॅम्पल मीन हे देखील नाही आहे, पॉप्युलेशन मीन हे पॅरामीटर आहे. ठीक आहे, ऑप्शन बी हा राईट आहे. स्टॅटिस्टिक्सच्या कन्सेप्ट आहे प्लस रिसर्चच्या कन्सेप्ट आहे, दोन्ही मिक्स आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता हा थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. म्हणले काय, सपोज अनबायस कॉइन इज टॉस्ड. म्हणजे बेसिकली अनबायस कॉईन्स आपण काय केले, टॉस केले. म्हणजे आपलं त्यामध्ये कुठलाही पर्सनल जजमेंट नाही, फक्त आपण काय केला, कॉईनवरती फेकला, टॉस केला. तर कुठला इव्हेंट हा घडल, तर इव्हेंट फर्स्टमध्ये म्हणजे पहिल्यांदा इव्हेंट काय घडला, पहिल्यांदा जेव्हा टॉस केला त्यावेळेस काय इव्हेंट घडला, गेटिंग हेड. म्हणजे बेसिकली तेव्हा छापा मिळला. ठीक आहे, छापा काटा तुम्हाला माहीत असेल, कॉईन टॉस केल्यानंतर पहिल्या इव्हेंटला छापा भेटला. पुन्हा दुसऱ्यांदा काय केलं, त्यांनी कॉईन उधळला, आणि त्यानंतर गेटिंग टाईल म्हणजे त्यावेळेस काटा मिळाला. ठीक आहे, इथं छापा काटा हे मराठीतून दिलेलं आहे. त्यावेळेस आपल्याला काय भेटला, काटा भेटला. म्हणजे पहिल्या वेळेस आपण जेव्हा कॉईनवरती फेकला तेव्हा छापा भेटला, दुसऱ्या वेळेस वरती कॉईन फेकला तेव्हा आपल्याला काय भेटला, काटा भेटला. म्हणजे इथून लक्षात काय येतंय की एक तर छापा किंवा काटा हे दोन्हीपैकी एकच आपल्याला एका वेळेस भेटेल. असं कधीच होणार नाही की छापाही भेटेल आणि काटाही भेटेल एकदाच, असं पॉसिबल नाही. कॉईन आपण वरती फेकला, फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिकली पहा, कॉईनवरती फेकला तर एक तर छापा वरती राहील किंवा काटावरती राहील. ठीक आहे, जो वरती राहील त्याच्या अपोजिट जी बाजू आहे ती खाली राहणार आहे. म्हणजे आपल्याला कळतंय की इव्हेंट फर्स्टमध्ये जर आपल्याला छापा भेटला तर इव्हेंट फर्स्टमध्ये सेकंडमध्ये काय भेटला, काटा भेटला. म्हणजे एका वेळेस एकच गोष्ट भेटते, दोन्ही भेटत नाही. याचा अर्थ असा होतो जे आपले इव्हेंट आहे ए अँड बी, हे दोन्ही इव्हेंट आहे, ए अँड बी हे इव्हेंट हे कसे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहे. म्हणजे परस्पर विरजी आहे, म्हणजे एकच इव्हेंट आपल्याला एक वेळेस भेटतो. ठीक आहे, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणतो आपण त्याला. म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे, एकदा नीट वाचा तुम्हाला कळेल. म्युच्युअली एक्सक्लुझिव्हचा अर्थ असा होतो की एक भेटल त्यावेळेस दुसरं भेटणार नाही, दुसरं भेटत असेल तर पहिलं भेटणार नाही. ठीक आहे, म्हणजे छापा भेटत असेल तर काटा भेटणार नाही, काटा भेटत असेल तर छापा भेटणार नाही. ठीक आहे, कळालं असेल, ऑप्शन बी हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टॅक्टिक इज अ कंपोनंट ऑफ काय, प्लॅनिंग. प्लॅनिंगचा कंपोनंट काय, टॅक्टिक बेसिकली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, द कन्सेप्ट ऑफ कमिटी कम विथ द स्कोप ऑफ. कशाच्या स्कोपमध्ये येते ती, ऑर्गनायझेशन स्कोपमध्ये येते कमिटी बेसिकली. कमिटी कशामध्ये असते, ऑर्गनायझेशनमध्ये असते. ठीक आहे, ऑर्गनायझेशन म्हणजे काय, एक सगळ्यांच्या गोष्टींचं संघटन, आणि संघटनलाच आपण काय म्हणतो, कमिटी म्हणतो बेसिकली. ठीक आहे, ऑप्शन आपला बी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फेअल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. फेअलने अनेक प्रिन्सिपलचे मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल दिलेले आहेत, त्यापैकी कुठला फेअलचा प्रिन्सिपल नाही आहे ते विचारलंय. फर्स्ट हे युनिट ऑफ कमांड, युनिट ऑफ डायरेक्शन हे फेअलचे प्रिन्सिपल आहे. अथॉरिटी, एक मिनिट. ठीक आहे, फर्स्ट युनिट ऑफ कमांड, युनिट ऑफ डायरेक्शन, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी हे सर्व फेअलचे प्रिन्सिपल आहे. पण मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन हा फेअलचा प्रिन्सिपल नाही आहे, आणि तुम्ही विचारलंय नॉट. ऑप्शन डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड ऑड वन आउट. ठीक आहे, ऑड वन आउट विचारलाय. द कंपोनंट ऑफ प्लॅनिंग. प्लॅनिंगचे कंपोनंट आहे ते 3 आहेत, एक नाही आहे. तो एक कुठला नाही तो विचारलाय यापैकी. ठीक आहे, तर ऑब्जेक्टिव्ह हा कंपोनंट आहे का प्लॅनिंगचा, येस आहे. प्रोसिजर हा आहे का, म्हणजे प्रोसेस एखादी कार्यपद्धती आहे का, येस आहे. डिसेंट्रलायझेशन ऑफ अथॉरिटी हा प्लॅनिंगचा कंपोनंट आहे का, अजिबात नाही. तुम्ही म्हणता हा कसला प्लॅनिंगचा कंपोनंट, हा नाही आहे. ठीक आहे, पण बजेट हा देखील प्लॅनिंगचा कंपोनंट आहे. म्हणजे आपण बजेट करतो प्लॅनिंगसाठी, एक पद्धत वापरतो, ऑब्जेक्टिव्ह पण असतं प्लॅनिंगचं. पण डिसेंट्रलायझेशन ऑफ अथॉरिटी हा प्लॅनिंगचा कुठलाही कंपोनंट नाही आहे. आपला ऑप्शन सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मोटिवेशन इज अ पार्ट ऑफ डायरेक्शन. मोटिवेशन कशाचा पार्ट आहे, डायरेक्शनचा पार्ट आहे. तर टोटल आज 25 क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहेत. हे लेक्चर कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरू नका. आणि या चॅनलवर आपण जर्नल नॉलेजची देखील सिरीज केलेली, त्या जर्नल नॉलेजची सिरीजला तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. थँक्यू सो मच.